नमस्कार. मी प्रीतम सुधीर शहा, रिलायन्स एज्युकेअर आणि यूट्यूबच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांचे व पालकांचे मनापासून स्वागत करतो. काल 5 मे रोजी नीटची परीक्षा झाली. आज त्या घटनेला 6 दिवस झालेले आहेत. सर्व मुलांनी त्यांच्या क्लासेसच्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या माध्यमातून जे ॲन्सर की आले त्यानुसार त्यांनी त्यांच्या मार्काची बेरीज केलेली आहे. हा व्हिडिओ चालू करण्याच्या आधी मी तुम्हाला पहिल्यांदा सांगतो की फॅमिली कम्स फर्स्ट. आपल्या घरच्या परिवारामधला आनंद, आईवडिलाचा मुलाचा असणारा विश्वास, मुलाला आपल्या आईवडिलांबद्दल असलेला आदर, हे सगळं जपत आपल्याला ह्या नीटच्या मार्कचे अजून नीटचा रिझल्ट यायचा आहे. फक्त आपल्या हातात ॲन्सर शीट आलेले आहे. त्या ॲन्सर शीटवरनं एखाद्या गोष्टीच्या शेवटपर्यंत जाण्यात मतलब नाही. बरीच मुलं ॲन्सर शीट म्हणजे मार्क काढतात, त्यामध्ये प्लस मायनस पण होऊ शकतं. आज जी गोष्ट आपल्या हातात नाही आणि त्या गोष्टीचा विचार करून घरामधला परिवारामधला ताणतणाव वाढवून घरातला आणि परिवारातला आनंद घालवू नये अशी माझी सर्व विद्यार्थ्यांना पालकांना नम्र विनंती आहे. दुसरी गोष्ट की आज जेव्हा आपल्याला साधारण या वर्षीचा पेपर इझी गेलेला आहे असं सर्वांच्या बोलण्यामध्ये येतं. आमचे पण जे रिसोर्सेस आहेत किंवा जे सोर्सेस आहेत, आमचे इतक्या वर्षाचा टीमचा जो एक्सपिरियन्स आहे त्यांच्या पण बोलण्यातनं असं की ह्या वर्षीचा पेपर थोडासा इझी गेलेला आहे, त्यामुळे कट ऑफ हाय व्हायची शक्यता आहे. साधारण सर्वांच्या कन्सल्टन्सीच्या किंवा बाकीच्या क्लासेसच्या बोलण्यामध्ये येतं की MBBSचा ह्यावेळेसचा प्रायव्हेटचा कट ऑफ 530 पर्यंत येऊ शकतो आणि गव्हर्नमेंटचा 590 ते 595 पर्यंत जाईल असं सर्वांच्या बोलण्यामध्ये येतं. त्यामध्ये थोडंसं प्लस मायनस होऊ शकतं. 520 किंवा 530 या आसपासची मुलांचे मार्क असतील तर ते जर कमी आले असेल तरी पण घाबरून येण्याचं काही कारण नाही त्याच्यामध्ये. जसं मार्क्स आहेत तसे आपल्याला दुसरे ऑप्शन पण भरपूर उपलब्ध आहेत. बऱ्याच मुलांच्या बोलण्यामध्ये येतं की आता रिपीटचा काय करायचं. पालकांचे फोन येते. कित्येक पालकांचे फोन तर असे यायला आलेत की आम्ही मागच्या वर्षी BAMSला ॲडमिशन घेतलेलं आहे, आमचं 3 टर्म झालेलं आहे आणि आता आम्हाला ह्यावेळेस नीट दिल्याने MBBSला ॲडमिशन घ्यायचं आहे. मी म्हटलं थांबा, वेट अँड वॉच. अजून नीटचे मार्क आपल्या हातात आल्यानंतर तुम्ही एवढी गडबड कशासाठी करताय. जी गोष्ट आपल्या हातातच आली नाही, जोपर्यंत ॲक्च्युली आपल्या हातात मार्क कळत नाही तोपर्यंत माझी सर्व पालकांना आणि विद्यार्थ्यांना नम्र विनंती आहे की तुम्ही थोडंसं वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये राहा. दुसरी गोष्ट अशी की नीट हा मेडिकल क्षेत्रासाठी अत्यंत दर्जात्मक असा हा कोर्स आहे आणि असंही परीक्षा त्या परीक्षेच्या मार्काला आपण चॅलेंज करू शकत नाही. त्याचा दर्जा आहे तोच आहे. पण एखाद्या वेळेस नीटला आपल्याला कमी मार्क पडले म्हणून आपलं आयुष्य काही संपत नाही किंवा आपल्या यशाचा पारा काय कमी होऊ शकत नाही. आपल्याला अजून बरेच पर्याय आहेत की ज्या माध्यमातून आपण अजून जाऊ शकतो. आता काही मुलं म्हणतात की आम्ही नीट रिपीट करू देत का, काय करू देत का. बाबा, जर तुमचं टार्गेटच असेल की आपल्याला ह्या वर्षी बाबा तुम्ही टार्गेट कॅन्सर केवढं तुम्हाला 150, 200, 250, 300 जी काय मार्क आले असेल किंवा तुमचा देश असेल, प्रत्येकाची घरची परिस्थिती, प्रत्येकाचे मित्रपरिवार, प्रत्येकाचे आईवडील आणि त्या विद्यार्थ्यावर पालकावर असणाऱ्या प्रभावाची जी व्यक्ती आहे प्रत्येकाचे फॅक्टर फार वेगवेगळे असेल. कुणाचे वडील डॉक्टर्स असेल आणि त्यांच्या मुलाला डॉक्टरच करायचं असतं अशी त्यांची भूमिका किंवा ध्यास असतो. त्या हिशोबाने ते प्लॅन करते. मग ते 250वाला पण मुलगा डॉक्टर करू शकतो, 500वाला पण करू शकतो आणि 540वाला पण करू शकतो. काय मुलं जायचे म्हणून नीटला गेलेले असतात, बघू जमलं तर आपण करू, ते पण प्रयत्न करू शकते. तर अजून नीटचं मार्क येत नाही, तो पण मला असं वाटतं की सर्वांनी शांतचित्तानं घरचा आनंद आपल्याला जागच्या जागी ठेवावा. नीटचे मार्क हातात आल्यानंतर आपल्याला बरेच उपलब्ध आहेत. आपल्याला गव्हर्नमेंटचे ॲडमिशन आहे, सेमी गव्हर्नमेंट आहे, प्रायव्हेट आहे, डीम युनिव्हर्सिटी आहे, परदेशाचे पर्याय उपलब्ध आहेत. आउट ऑफ महाराष्ट्र जे ओपन स्टेट आहे, उदाहरणार्थ असं केरळ असेल, कर्नाटक असेल, तमिळनाडू असेल, पॉंडिचेरी असेल, असे बरेच स्टेट आहेत की तिथं आपण जिथला ओपन स्टेट आपण ज्याला म्हणतो, काही क्लोज स्टेट असते त्या ओपन स्टेटमध्ये सुद्धा आपण जाऊ शकतो. जिथे ॲव्हरेज साधारण 10 ते 12 लाख रुपये पण असू शकते. म्हणजे तुमचं जर बजेट असेल आणि तुमची जर मानसिकता असेल तर तुम्हाला ते पण पर्याय उपलब्ध आहेत. जोपर्यंत तुमचे नीटचे मार्क हातात येत नाही तोपर्यंत सर्वांनी आपल्या घरचा आनंद भरपूर द्यावा. ज्यांना खरंच टार्गेट ठरलेलं बाबा आता ह्या वर्षी मला कमी मार्क, काय केसेसमध्ये काय होतं असं आमच्या निदर्शनात येतं की तो मुलगा 2 ते 3 वर्ष झालं रिपीट करतोय. पहिल्या वर्षी 150, परत 180, परत 220, परत 240. अशा मुलांनी थोडंसं विचार करायची काय हरकत नाही. कारण का तो 2-3 वेळा जर बसून जर तुला 300 पार करू शकत नसेल तर त्यानं परत एकदा विचार करू आपल्या ह्या वर्षी नीट झेपेल का. आपल्याला 3 वेळा एक्सपिरियन्स आलेला आहे, 3 वेळा आपण मार्क चांगले घेऊ शकलो नाही. आई वडिलाचा विचार घ्या, स्वतःचा विचार घ्या, स्वतःचा कॉन्फिडन्स विचारा, स्वतः पण नर्वस माइंडमध्ये जाता कामा नये. अशा पण गोष्टी असतात. त्यामुळं ह्या वेळेस लोकांनी माझा मित्र काय करतोय,
माझ्या मित्राचे वडील हे म्हणते, हा काउन्सिलर हा म्हणतोय, हा क्लासवाला हा म्हणतोय, असं विचार करण्यापेक्षा तुला काय पाहिजे, तुला काय शिकायचं आहे, तुझं कॉन्फिडन्स लेवल काय. प्रत्येकाची बुद्ध्यांकाची मूल्यांक वेगवेगळा असतो. आपली हाताची पाची बोटं सारखी नाही, तशी प्रत्येकाची बुद्धीची ग्रास्पिंग पॉवर वेगवेगळी असते. दोन भाऊ भाऊ असेल तर दोघांची बुद्धीची पात्रता वेगळी असते. दोन भाऊ बहिणी असेल त्यांची पण बुद्धीची पात्रता वेगळी असते. ज्याने त्यांना आपापल्या बुद्धीची पात्रता ओळखूनच ह्या स्पर्धा परीक्षेमध्ये उतरावं अशी माझी त्यांना नम्र विनंती आहे. आणि परत एकदा मी तुम्हाला सांगतो की हा माझा व्हिडिओ काढायचा उद्दिष्टच ते आहे की तुम्ही थोडं शांत चित्ताने विचार करा. अजून आपल्याकडे वेळ आहे. नीटचा रिझल्ट यायचा आहे. तुम्ही जास्तीत जास्त माहिती संग्रहित करायचा प्रयत्न करा की मागच्या वर्षीचा नीटचा कट ऑफ किती झाला, किंवा ओपनचा किती गेला, प्रायव्हेटचा किती गेला, आदरचा किती गेला, एस-टीचा केवढा गेला, PGMDचा किती, हे तुम्ही तुमचा अभ्यासात करत बसा. पण तोपर्यंत कुठलीही गडबड करू नका. आपल्याकडे अजून वेळ आहे. जेव्हा तुमचा नीटचा ॲक्च्युली हातात रिझल्ट येईल त्यावेळेस ज्यांना मुलाला चांगले मार्क पडणार ते आनंद उत्सव साजरा करणार, त्याबद्दल काय दोमत नाही. त्यांनी केलेल्या कष्टाचं चीज त्या दिवशी फळामध्ये येणार आहे. पण जरी कुणाला काही कमी मार्क पडले तरी त्यांनी जरासुद्धा न रोखू नका. आपल्याकडे भरपूर पर्याय उपलब्ध आहेत, भरपूर मार्ग उपलब्ध आहेत. तुम्हाला काही जर नवीन मार्ग किंवा नवीन पर्याय पाहिजे असेल तुम्ही माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये माझा मोबाईल नंबर दिलेला आहे. तुम्ही मला बिनधास्त फोन करा. जरासुद्धा न रोखू नका. वेट अँड वॉच. तो पण माझ्या सर्व पालकांना आणि विद्यार्थ्यांना नम्र विनंती आहे की फॅमिली कम्स फर्स्ट. परिवार महत्त्वाचा आहे. आपल्या परिवाराला आनंद न जाऊ देता नीटच्या येणाऱ्या मार्कला आपण समोर जायचं आहे. तोपर्यंत सर्वांना माझा जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार.